श्री स्वामी समर्थ. चला आज आपण भेंडी करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं अर्धा किलो भेंडी चिरून घेतलेली आहे. इथं लसूण कोथिंबीर कांडून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण भेंडी इथं तवा ठेवलेला आहे. भेंडी आपण भाजून घेऊया. इथं आपण भेंडी ठेवलेली आहेत. मस्त अशी गवळी 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 भाजून घेऊया. भाजत भाजत आले की थोडं तेल टाकूया. बघा असे आपले मस्त खरपूस भाजलेले आहेत. आणि लोखंडच्या तव्यावर कशी छान असं भाजल्या जाते खरपूस. आणि लोखंडच्या तव्यावरच्या भाज्या पण खाल्लेल्या चांगल्या असतात. पहिले लोक लोखंडच्या तव्यावरच सगळं बनवत होते. 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. चला आता आपण ही लसूण मिरचीची टाकून घेऊया. बघा मस्त असं खरपूस भाजून घेऊया. असं मिरची आणि लसूण खरपूस भाजला की भेंडी चवदार लागते आणि खायला पण छान असते ना, चव चांगली येते. म्हणून असं खरपूस सारण भाजलं जाय. मस्त असं भाजून घ्यायचं. आणि आपण थोडं दही पण टाकणार आहे ना त्याच्यामध्ये, आंबूस मस्त दही भेंडी. बघा 1 चमचा आपण मस्त असं आपण दही घालून भेंडी बनवणार आहे ना आज, त्याच्यामुळं आपला मसाला सगळा खरपूस भाजल्याच्या नंतर आपण दही टाकलेला आहे. दह्याचे पण सगळं असं त्याचा कच्चापणा असते ना दहीमध्ये थोडा, ते जाण्यासाठी आपण त्याचा मिरचीसोबतच हे थोडं हे करून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे. बघा आपलं असं मस्त दही आणि मसाला एकजीव झाला आणि छान तळल्या गेल्या. आता भेंडी टाकून घेऊया आणि एकजीव करूया भेंडीचा आणि सगळं. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. आता 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. आता चवीनुसार थोडं, आधी पहिले बी काढताना टाकले, आता थोडं टाकूया मीठ. आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा माझ्या मैत्रिणींनो कशी खरपूस आज आपली तवा दही भेंडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि फॉलो करा.